हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे सॅटर्डे आणि आत्ता वाजलेले आहेत 12:30. तर आज आम्ही चाललो आहोत धुरंधरचा सेकंड पार्ट बघायला. तर पाठीमागे बघितला होता तेव्हा डिसेंबरमध्ये क्रिसमस चालू होता तेव्हा फर्स्ट मूवी पण खूप छान होता. म्हटलं आता सेकंड पण बघूया, आता आहेच तर इथे. तर आजचा सेकंड शो आहे आणि फर्स्ट शो होता तो 19 मार्चला होता, ज्या दिवशी आपला गुढीपाडवा वगैरे होता. तर फर्स्ट डेला पण आम्हाला तिकीट भेटत होती, पण आपला गुढीपाडवा असल्यामुळे आम्ही कॅन्सल केला आणि आजची तिकीट घेतली. तर बऱ्याच लोकांनी कसं आधी बुकिंग केलं होतं, पण गुढीपाडवा म्हणून काही लोकांनी बऱ्याच कॅन्सल वगैरे केले आणि तिकीट वगैरे दुसऱ्यांना दिले. तर बघू आता, भरपूर लोक तर म्हणतात की सेकंड पार्ट खूप छान आहे, म्हणून सांगतेच मी तुम्हाला नक्की कसं आहे ते. तर सध्या आता चाललो आहे, बघू आता. जे पाठीमागे जे आम्ही थिएटरला चाललो होतो तिथेच आहे आणि सीट नंबरसुद्धा आम्हाला त्याच भेटलेल्या आहेत. तर गेल्या वेळेला मी दाखवलं होतं तुम्हाला इथले थिएटर वगैरे कसे आहेत ते, आणि आजही दाखवते. त्याचबरोबर आज ऊन पण खूप छान पडलेलं आहे. सकाळपासून थोडंसं आभाळ होतं आणि आत्ता ऊन पडलेलं आहे, पण थंडी पण नॉर्मली आहेच. मी जॅकेट विअर केलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर चला जाऊया. तुम्हाला आधीमध्ये मी काही इथले छान असे शॉर्ट पण दाखवते, खूप छान आहे ते. आता ऊन वगैरे पडलेलं दिसतंय, फुलं वगैरे छान फुलतात वगैरे. चला तर मग जाऊया. तर आत्ता आम्ही उतरलो आहोत पैफनतालच्या इथे. सिटी सेंटरला उतरणार होतो, पण खूप जास्त गर्दी होती म्हणून म्हटलं इथं पैफनतालपासून जवळ पडतं जरा, त्यामुळे इथे उतरलो आहोत. आता इथून ट्राम आहे डायरेक्ट टॉशनपर्यंत. तिथे उतरून एक 2-3 मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. तिथे उतरलं की जाऊया, तुम्हाला ट्रामही दाखवते. हा आहे पैफनतालचा स्टॉप. इथे तुम्हाला मोठमोठ्या बिल्डिंग दिसतील, सगळे ऑफिस आहेत. तर हा ट्रामचा स्टॉप आहे. तर आम्ही आत्ता ऑशनच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि आता आमचा 1 ते 1.5चा शो आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आता पाठीमागे पण मी दाखवलं होतं तुम्हाला आम्ही कोणत्या थिएटरला आलो होतो ते, आणि आत्ताही दाखवते. हे तुम्हाला दिसतच असेल, समोर आहे सिनेपॉलिस म्हणून. तर इथे जाणार आहोत आतमध्ये. हे थिएटर आहे लक्झमबर्गचं.
इथे शो लावलेले आहेत बघा, कोणकोणते आहेत तर ते तुम्हाला दिसत असेल, डिस्प्ले केलेले आहेत. धुरंधर रिव्हेंज 1:30चा शो आहे. आणि इथे तिकीट परचेस करू शकतो, इथे दिलेलं आहे. तर आम्ही आता ऑनलाईन बुक केलेले आहेत, त्यामुळे आम्ही काही तिकीट काढणार नाही आहे. तर हे बेसमेंटला आहे बघा असं. आता वरती जायचं आपल्याला. नॅचरल तर कुठे दिसत पण नाही. इथे स्नॅक्स वगैरे भेटतात. आता उपवास आहे त्यामुळे फक्त मी नॅचरलमध्ये वेफर्स घेतलेत. नको का घ्या. तिकडे पण आहेत ना, तिकडे पण आहेत तसले. ते तिकडे नाही, तिकडचे घ्या ना, तिथे लावलेले आहेत. आमची सगळ्यात लास्ट आहे. M नंबरची सेरीज आहे. पाठीमागची होती तीच आहे. आम्ही आत्ता आलो आहोत मूव्ही बघून. खूप छान मूव्ही आहे. पहिला पार्ट बघितल्यामुळे दुसरा पार्ट बघण्याची इच्छा खूप होते. आणि दुसराही पार्ट खूप छान आहे. पूर्ण 4 तासाचा पिक्चर आहे. 5:30 वाजेपर्यंत पिक्चर होता. आणि आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत, म्हणजे बिल्डिंगच्या खालीच आहे. तर सगळ्यांनी बघायला जावा. आता आमचा सेकंड शो होता इथे, त्यामुळे आम्ही आता बघितलेले आहे. अजून भरपूर शो इथे येणार आहेत. आणि इंडियामध्ये पण आता सुरू झालेलेच आहेत, भरपूर शो येतील. तर तुम्ही जाऊन बघा. आणि चला मग भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.